परिभ्रमणे कळे कौतुक सृष्टीचे, परिभ्रमणे कळे कौतुक सृष्टीचे असे समर्थ रामदास स्वामींनी म्हटलंय. फिरलं ना, कुठेही फिरा, 4 गोष्टी तुम्हाला कळतात, अजब माणसं वाटायला येतात, नाही का. मी याचा विषय थोडासा वेगळा मांडणार आहे बरं का. आपण काय म्हणतो, अरे तरुण वयात मोटिवेशन लागतं बरं का. तात्यासाहेबांची ती अजरामर कविता आहेच, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा. पण खरं सांगू, मला तर नेहमी असं वाटतं की आयुष्याच्या अंतापर्यंत मोटिवेशन हे गरजेचंच आहे. आणि आपण इतरांना मोटिवेट करणं नव्हे, वेळप्रसंगी आपल्यालाही जर कोणी मोटिवेट करत असेल, अगदी कुठच्याही आयुष्याच्या स्थानावर आपण असताना, वयामध्ये असताना, तरीसुद्धा ते स्वीकारावं. एक प्रकारची कवचकुंडल असतात, एक उभारी मिळते त्याने, नाही का. एक छोटंसं उदाहरण बघा. असंच एका सहलीमध्ये एक कपल आलं होतं माझ्याबरोबर. काका असतील 70 वयाचे, काकू असतील 65 वयाच्या, आणि पै जमवून केलेली एकमेव सहल त्यांची. पुढेही काही जमेल असं वाटत नाही असं मला म्हणाले, म्हणून आत्ता करून घेतली पैसे जमल्यानंतर. एक अर्धा दिवस असा होता ज्यावेळेस सगळी माणसं शॉपिंगला गेली. शॉपिंगला, ते महत्त्वाचं, शॉपिंग महत्त्वाचं. खरं तर सहलीला गेल्यानंतर आपण काय पाहायचं, किती रसरसून पाहायचं, डोळ्यात किती साठवायचं, हे महत्त्वाचं नाही का. हां, आणि तसं तर पुलंनी फार पूर्वीच म्हणून ठेवलं आहे, रानडे रोड मुंबई, दादर पश्चिम मुंबई 28 आणि लक्ष्मी रोड पुणे 30, इथं जगातलं काय मिळत नाही, बरोबर की नाही. आणि आता तुम्ही काहीही जा, सगळं मेड इन चायना, अगदी सगळं, कुठच्याही देशात जा मेड इन चायना. भारतातही बघा मेड इन चायना. असो, तर ते त्या सहलीला होते आणि काही अख्खा दिवस, अर्धा दिवस, पाऊण दिवस शॉपिंगला गेली होती. हे दोघेच होते मागे राहिलेले. मलाही तसं काय म्हणजे बघून झालेलं आहे वगैरे, हेही तितकंच खरं. आणि शॉपिंगच्या पेक्षा इतर खूप काही बघण्यासारखं असतं. तर म्हणून मी त्यांना म्हटलं, काका, म्हटलं तुम्ही नाही गेलात, असं सहज मी म्हटलं. उत्तर ऐकून सर्र झालं एकदम. नाही, सहलीला जेमास्तेम पैसे भरलेत, खरेदी वगैरे नाही. आणि म्हटलं नाही. काका खूप खिन्न झाले आपल्या कुठच्या तरी विचित्र प्रश्नामुळे. खरं आपण काही ते उद्देशाने तो प्रश्न विचारलेला नाही आहे, पण कोणतरी दुखावलं गेलं आहे का. दुखावले गेले नसतील तरी नाही, मला राहावे ना. म्हटलं काका, ओ काका, म्हटलं ताजमहल इंटरनॅशनल आश्चर्य, जागतिक आश्चर्य आहे ना ताजमहल. म्हटलं कोणाला विकत घेणं परवडणार आहे का. म्हटलं नायगरा धबधबा विकत घेणं परवडणार आहे का. नाही ना, बरोबर आहे की नाही. मग आपण तरी तो बघतोच की नाही. मग तसं म्हटलं म्हणून काय झालं. म्हटलं शॉपिंगमध्ये खरेदी नाही केली तरी काय झालं. म्हटलं दुकानं बघायची सगळी. म्हटलं का नाही बघायची आपण. आपली निदान एक विजन वाईड होते, वेळही जातो. आणि काय लोक अजब वस्तू बाजारात येतात ते तर कळतंच ना, फक्त त्यात रस घेतला पाहिजे. चला ना, म्हटलं मलाही तसं तुमच्यासारखंच आहे म्हटलं, पण आपण तिघ्याचे राजे. चला सगळी दुकानं बघूया. दुकानदारांचे पण नमुने असतात, वस्तूंचे नमुने असतात. अहो काही वेळेला साधा कंगवाई असा फसवा असतो की कळतच नाही कंगवाई म्हणून. बनवणाऱ्यावर आहे सगळं. आणि काही बनवणारेही असतात. पण आज एक बरं आहे काका, वी आर 3 लकी पीपल इन दिस वर्ल्ड. आपल्याला खरेदीच करायची नाही, त्याच्यामुळे कोणी आपल्याला तसं बनवणारच नाही, नाही का. चला आपण तिघे जाऊया. हो काय, बरं चला. त्यानिमित्ताने दुकानं आपण बघूया. त्यांच्यातला न्यूनगंड दूर झाला. त्यांच्यातल्या न्यूनगंड दूर झाला. उत्साही झाले ते. आणि आम्ही तिघे तोड्यात निघालो बरं का, शॉपिंग बघण्यासाठी.